हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सेकंड इयर बीकॉम कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग. मित्रांनो, कॉस्टिंग या विषयामध्ये सेमिस्टर 4 आपल्याला जो लेबर टर्नओव्हर हा जो टॉपिक आहे, यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ वेजेसची एक पद्धत आहे, टेलर्स डिफरन्शियल पीस रेट. ऍक्च्युअली वेजेस कॅल्क्युलेशन करण्याच्या ज्या पद्धती आहे, टाइम रेट सिस्टीम आणि पीस रेट सिस्टीम, यामध्ये टेलर्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम नेमकी काय आहे हे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला समजलेलं नसतं. मित्रांनो, आज या व्हिडिओमधून तुम्हाला टेलर्स डिफरन्शियल पीस रेट परफेक्ट समजणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्या फायद्याचा आहे. आणि सर्वात महत्वाचं, ऑनलाईन एक्झाम साठी सर्वात महत्वाचा IMP व्हिडिओ आहे. चला तर सुरू करूया. टेलर्स डिफरन्शियल पीस रेट नेमकं काय असतं हे आजच्या व्हिडिओ. ओके, टेलर्स डिफरन्शियल पीस रेट याचं मी जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला मी एक्झाम्पल मधून सांगतो. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती जे एक्झाम्पल दिसतंय ते एक्झाम्पल कोणत्या क्वेश्चन पेपर मधलं आहे? एप्रिल 2012. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, एप्रिल 2012 ची प्रश्नपत्रिका आहे. 2008 चा सिलेबस आहे. सिलेबस कोणताही असू द्या, कंटेंट तेच आहेत. दिशा, आपल्याला काय शिकायचं आहे आज? नवीन पॉइंट दिशा? हो सर. कोणता पॉइंट शिकायचा आहे? टेलर्स डिफरन्शियल पीस रेट. हा, जर तुम्हाला या नावावरून काहीच अर्थ बोध होत नसेल तर अजिबात घाबरू नका. या लेक्चर मध्ये तुम्हाला परफेक्ट सगळं समजणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये काय सांगितलं? तृप्ती, ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट अर्निंग ऑफ. काय शोधायला सांगितलं त्यांनी आपल्याला? अर्निंग कृष्णन माधव. म्हणजे काम किती केलं ते शोधायचंय का त्यांचा पगार शोधायचा आहे? पगार. हा, पगार. पण कोणाच्या मेथड नुसार? टेलर्सच्या. टेलरच्या मेथड नुसार. ठीक आहे. डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम. आता त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन पहा. 5 मार्काला प्रश्न येतो हा. परीक्षेला किती मार्काला येतो? 5 मार्काला. म्हणजे आपला अपेक्षित आन्सर एखादं पेज आहे. ठीक आहे. म्हणजे 2.5 मार्काला कृष्णाचं वेजेस कॅल्क्युलेट करायचे, 2.5 मार्काला माधवचे वेजेस कॅल्क्युलेट करायचे. हाऊ सिम्पल. ठीक आहे. आता दिलेली इन्फॉर्मेशन पहिल्यांदा तुम्ही वाचा. त्यांनी सांगितलं स्टँडर्ड प्रोडक्शन 10 युनिट पर आवर, नॉर्मल टाइम रेट 25 रुपीज पर आवर. म्हणजे टाइम रेट पण दिलेला आहे त्यांनी. एका तासाचा पगार किती दिलाय? 25 रुपये. बरं. डिफरन्शियल पीस रेट टू बी अप्लाइड. खाली कंडिशन सांगितलेली, तुम्ही जेव्हा जेव्हा पीस रेट सिस्टीम पाहता ना, डिफरन्शियल पीस रेट म्हणजे कोणाचा सिद्धांत? या टेलर. हे टेलरच्या सिद्धांतामध्ये यानुसार तुम्हाला हे 2 वाक्य कंपल्सरी दिसणारच प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. कोणते 2 वाक्य? बिलो स्टँडर्ड परफॉर्मन्स अँड अबव स्टँडर्ड परफॉर्मन्स. हे 2 वाक्य तुम्हाला डेफिनेट दिसणारच. ठीक आहे. लक्षात आलं का? पहिली गोष्ट, या पॉइंटच नाव आहे टेलर पीस रेट सिस्टीम. म्हणजे याचा अर्थ टेलरचं काय म्हणणं आहे? पगार तासानुसार द्या का पगार कामानुसार द्या? कामानुसार. ज्याने जेवढ्या वस्तू बनवल्या तेवढा पगार द्या. म्हणजे प्रत्येक वर्करची मजुरी ही तासानुसार नसायला पाहिजे. ते कशी असायला पाहिजे? त्याने केलेल्या कामानुसार. असं म्हणणं कोणाचं आहे? टेलर. म्हणून त्याच्या सिद्धांतामध्येच नाव काय? टेलर्स हे समजलं का?
बर नंतर आता त्यांनी पुढे काय म्हटले पा हे 2 वाक्य कंपल्सरी असणार कोणते 80% ऑफ पीस रेट Below standard 120 and above standard. हा आता बिलो स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड पेक्षा खाली आणि अबाव स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड पेक्षा जास्त वरती. हे तुम्हाला सांगायची गरज आहे का सेपरेट नाही. मग आता त्यांनी परत प्रश्नामध्ये दिलं ऍक्च्युअल परफॉर्मन्स कृष्णाने किती वस्तू बनवल्या किती तासात 66 8 तासात. हा आणि माधवने 90 8 तासात. ओके म्हणजे हे त्यांनी ऍक्च्युअल केलेलं काम आहे बरोबर हो. मला सांगा या आपल्या उदाहरणामध्ये स्टँडर्ड प्रोडक्शन म्हणजे ठरवलेलं एका तासात किती वस्तू बनल्या पाहिजे असा नियम आहे कंपनीचा 10 10 एका तासात किती 10 वस्तू. म्हणजे समजा एखादा वर्कर जर 1 तास काम करत असेल तर त्याने किती वस्तू बनवाव्यात 10 हे सर्वसाधारण रूल आहे त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड काय म्हटलं जातं स्टँडर्ड स्टँडर्ड. म्हणजे जर एखादा वर्कर 2 तास काम करत असेल तर त्याने किती वस्तू बनवाव्यात 10 20 समजा एखादा वर्कर 3 तास काम करत असेल तर त्याने किती वस्तू बनवल्या पाहिजे 30 अहो या कृष्णाने 8 तास काम केलं या कृष्णाने किती तास काम केलं 8 मग त्याने किती वस्तू बनवायला पाहिजे होत्या 80 किती वस्तू बनवायला पाहिजे होत्या 80 पण त्याने बनवल्या किती 66 म्हणजे याची इफिशियन्सी चांगली आहे का वीक आहे बरोबर मग हा अबाऊ स्टँडर्ड झाला का बिलो स्टँडर्ड झाला बिलो. मग या कृष्णाला त्याचा पूर्ण पगार मिळाला पाहिजे का नाही मग त्याचा जेवढा पगार होईल या 66 वस्तूंचा किती वस्तूंचा 66 जेवढा पगार होईल त्या पगाराच्या फक्त किती टक्के 80% अमाऊंट त्याला द्यायला पाहिजे ठीक आहे हो. किती द्यायला पाहिजे 80%. 80%. दुसरा जो वर्कर आहे आपला त्याचं नाव काय आहे? माधव. माधवने किती तास काम केलं 8 तास. 90 तास नाही 8 तास काम मग केलं माधवने सुद्धा कंपनीच्या नियमाप्रमाणे एका तासात 10 वस्तू तर 8 तासात किती वस्तू बनवायला पाहिजे होत्या 80 पण माधवने बनवले किती 90 म्हणजे माधव पण वीक आहे ना नाही. मग माधवचा परफॉर्मन्स चांगला आहे ना मग माधव हा इफिशियंट वर्कर आहे का अनइफिशियंट वर्कर आहे इफिशियंट वर्करला पगार कमी मिळायला पाहिजे का त्याला बक्षीस मिळायला पाहिजे बक्षीस मिळायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं माधव हा तुम्ही मला सांगा बिलो स्टँडर्ड मध्ये जाईल का अबाव स्टँडर्ड मध्ये जाईल Above standard. मग त्याला किती वस्तूंचा पगार मिळाला पाहिजे 90 वस्तूचा तर मिळालाच पाहिजे ना हो. पण तो 90 वस्तूचा पगार तर मिळेलच पण तो 100% नाही मिळणार किती टक्के मिळेल 120. म्हणजे माधव इफिशियंट असल्यामुळं माधवने जास्त काम केलं म्हणून माधवला जास्त पगार मिळणार बरोबर ना हो. आणि कृष्णाने 8 तासात 80 वस्तू बनवायच्या होत्या तर 8 तासात किती वस्तू बनवल्या फक्त 66. म्हणजे हा टाइमपास करणारा वर्कर आहे मग याचा पगार पूर्ण मिळाला पाहिजे का याच्या पगारातून पैसे कट व्हायला पाहिजे पैसे कट व्हायला पाहिजे. अब आपके ध्यान में आया क्या हेलो अब आपके ध्यान में आया कि टेलर क्या बताना चाहता है समझ में आया क्या कुछ प्रॉब्लेम का सोडवायचा तो नंतरचा प्रश्न आहे हे टेलर नावाच्या ज्या तज्ञ आहे यांचं म्हणणं कळालं का तुम्हाला काय म्हणणं आहे हो.
त्यांचं म्हणणं असं आहे, ठरलेल्या वेळात जेवढं काम करायला पाहिजे होतं, जर तुम्ही त्याच्यापेक्षा कमी काम करणार असाल तर तुम्हाला तुमच्या पगाराच्या फक्त 80% रक्कम मिळेल. 80% रक्कम मिळेल म्हणजे जास्त मिळेल का कमी मिळेल? कमी. कमी. आणि जर ठरलेल्या वेळापेक्षा तुम्ही जर जास्त काम करत असाल, ठरलेल्या वेळात ठरलेल्या कामापेक्षा तुम्ही जास्त काम करत असाल तर तुम्हाला बक्षीस मिळालं पाहिजे. हो. मग बक्षीस म्हणजे तुमच्या पगाराच्या किती टक्के रक्कम? 20% रक्कम. 120. 20% रक्कम जास्त मिळेल म्हणजे 120% रक्कम मिळेल. कळलं का? हो. हे समजलं? हो. बर. मग अशा पद्धतीने आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा. पण सर मला सांगा, या उदाहरणात आणखीन एक गोष्ट मिसिंग आहे. टेलर म्हणतो पगार तासानुसार पाहिजे का नगानुसार पाहिजे? नगानुसार. मग एका नगाचा पगार किती ते सांगितलंय का? नाही. मग तो किती आहे घ्यायचा आता? दिलेलं आहे, पहा प्रश्नामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला ते दिसणार नाही. जेव्हा मी तुम्हाला सांगेल तेव्हा लगेच दिसायला लागेल. स्टँडर्ड टाईप दिलं, हे दिलं सर ना. 25 रुपीज पर आवर आहे आणि हा शाबास. 10 आवर आहे ना. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. 10 आवर नाही, 10 युनिट पर आवर आहे. 10 युनिट्स पर आवर आणि 25 पर आवर. हा बरोबर. मग सांग बरं. म्हणजे 10 युनिटला 25 रुपये ना. हा शाबास. व्हेरी गुड व्हेरी गुड. यू आर गोइंग ऑन राईट डायरेक्शन. कम ऑन. मग एका वस्तूला किती? 2.5 रुपये पीस. क्या बात आहे अभिषेक. 2.5. व्हेरी गुड अभिषेक व्हेरी गुड. म्हणजे इथं तुमचा रेट पर युनिट किती आहे? 2.5. 2.5. हे तुम्हाला पुस्तकात प्रश्नामध्ये दिलेलं नाही. ते नाही. तुम्हाला शोधायचंय. कळलं का? हे 5 मार्क मिळवायला किती डोकं लावावं लागतं? कळलं का? हॅलो. हो. हो. आता मी याचं काय सुरू करतो? आन्सर करू सुरू. आन्सर हो. पहिल्यांदा आन्सर मध्ये आपण लिहून घेणार काय? गिवन. काय दिलेलं आहे आपल्याला? स्टँडर्ड युनिट पर आवर. किती दिलेत रे? 10. 10 युनिट्स. बरोबर ना? बर. रेट पर आवर दिलेला आहे ना? हो. किती रुपये? 25. बरोबर. याला परत पर आवर लिहिण्याची गरज नाही, परंतु लिहिलं मी. मग आता या गोष्टींवरून, या 2 गोष्टींवरून तुम्ही हे सांगू शकता का रेट पर युनिट किती असेल? 2.5. हां, मग ते कसं येणार? 25/10. हां, म्हणजे तुम्हाला जे लिहायचं आहे काय? रेट पर आवर. बरोबर का? रेट पर आवर डिवाइड बाय युनिट पर आवर. शाबास व्हेरी गुड. डिवाइड बाय युनिट पर आवर. हे समजलं का? पहा. मग आता याच्यामध्ये किंमत टाकायची. सांगा बरं किंमत किती भागिले किती? 25/10. 25. हां, by 10. 25 डिवाइड बाय 10. 2.5. हां शाबास. भागिले 10 युनिट्स ना. बरोबर ना? याचं आन्सर काय आहे हो. तुमचं? 2.5. शाबास. इज इक्वल टू रुपीज 2.5 काय पर काय आलं? युनिट. हे रुपीज 2.5 पर युनिट हे आपल्याला उत्तरात टाकावं लागेल. समजलं का पहिल्यांदा हे? निकिता हो. हो सर. ओके अंडरस्टँड.
how to calculate rate per unit. But in some examples it is already given. काही काही उदाहरणांमध्ये ते ऑलरेडी दिलेलं असतं, परंतु यात दिलेलं होतं का? नाही. मग आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. आता मला काय शोधायचंय माहितीये का? आता मला शोधायचंय स्टँडर्ड प्रोडक्शन इन ॲक्च्युअल टाइम. काय शोधायचंय? स्टँडर्ड प्रोडक्शन इन ॲक्च्युअल टाइम. ॲक्च्युअल आता इथं दोघांचाही ॲक्च्युअल टाइम किती दिलेला आहे? 8 hours. 8 hours ऑलरेडी दिलेला आहे, म्हणजे आपल्याला 8 तासच शोधायचं. मग तिथं प्रश्नामध्ये दिलं होतं इन 1 hour. स्टँडर्ड प्रोडक्शन किती होतं? 10 minutes. प्रोडक्शन किती होतं? 10 minutes होते ना, हो. बरोबर. सो इन 8 hours, इन काय? 8 hours. स्टँडर्ड प्रोडक्शन बरोबर किती? 80 units. काय मग त्याचं हे कळलं का? आता याला काय तिरकस गुणाकार करण्याची गरज आहे का? कॅल्क्युलेटरची गरज आहे? सांगा बरं. नाही. किती? 80. शाबास. इथे येईन किती? 80. म्हणजे हे 80 आपण शोधलं. ठीक आहे, लक्षात येत आहे का? हो. मग मला सांगा वर्कर कोण आहे पहिला? कृष्णा. कृष्णा प्रोड्युसेस किती आर्टिकल? 66. 66 युनिट्स, बरोबर. मग मला सांगा हा अबाव स्टँडर्ड झाला का बिलो स्टँडर्ड झाला? बिलो स्टँडर्ड. हे कळालं का? हो. आणि दुसरा वर्कर कोण आहे? माधव प्रोड्युसेस. हा, त्याने किती बनवले? 90 युनिट्स. मग सांगा बरं हा काय झाला? अबाव स्टँडर्ड. हे कळालं का दोघं जण? कोण बिलो आहे कोण अबाव आहे? आता हे जरी आपल्याला डोळ्याने दिसत असले तरी पण तिथं प्रश्नामध्ये आपल्याला मांडायचं आहे ना, उत्तरामध्ये प्रेझेंट करायचं आहे ना. कारण ॲक्च्युअल प्रोडक्शन स्टँडर्ड प्रोडक्शन किती आहे तुमचं? 80. याने 66 बनवले, बिलो स्टँडर्ड गेला. ठीक आहे, मग आता आपण काय करू? काय शोधायचं मला आता? कॅल्क्युलेशन ऑफ अर्निंग ऑफ कोण? कृष्ण. पहिला कोण? कृष्ण. मग आता मला सांगा टेलरची, इथं मी लिहितो कृष्णा ॲज पर कोण? टेलर्स टेलर्स. हा, डिफरन्शियल पीस रेट, बरोबर ना. हो. मग आता इथं नावातच पीस रेट आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अर्निंग कॅल्क्युलेट करणारा टाइम रेट वापरायचा का पीस रेट वापरायचा? पीस रेट. मग पीस रेटचं सूत्र काय? प्रोड्यूस इंटू हा. रेट पर युनिट. युनिट प्रोड्यूस इंटू रेट पर युनिट, बरोबर. बरोबर आहे की नाही? हो. हा जो आहे कोण? कृष्णा. हा अबाव स्टँडर्ड आहे का बिलो स्टँडर्ड आहे? बिलो. मग बिलो स्टँडर्ड असेल तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलं? किती टक्के करायचं त्याचं? 80. म्हणजे मला याला गुणिले काय करावं लागेल? गुणिले इंटू 80%.
बस सिंपल. समझे का नहीं समझे? हो. ऋतुजा हा समजलं. ओके ना? हा मग बघा बरं पुढे आता युनिट प्रोड्यूस किती त्याचे 66 गुणिले 2.5 पुन्हा 2.5. गुणिले 80%. मग आता 66 इंटू 2.5 करा पहिल्यांदा. 66 इंटू 2.5 करा म्हणजे 66 66 33 33 16.5 165. 16.5 म्हणजे 165. 165 रुपये झाले ना बरोबर. हो. त्याला गुणिले पुन्हा काय 80%. म्हणजे 165 म्हणजे 16 2 32 33 100 132. रुपीज किती आलं 132. कोणाचं अर्निंग आलंय कृष्णाचा. म्हणजे कृष्णाचा खरा पगार झाला होता 165 रुपये, परंतु तो इफिशियंट आहे का इनइफिशियंट आहे? Inefficient. म्हणून त्याचा पगार किती मिळाला फक्त 132. 132 बरोबर. आता हे सेम कॅल्क्युलेशन मला पुन्हा करायचं आहे. कोणाचं माधवचं. सांगा. कॅल्क्युलेशन ऑफ कृष्णाच्या ऐवजी काय नाव टाकतो मी माधव. माधव. मग पुन्हा मला हे सूत्र घ्यावं लागेल ना. हो. बर पण आता माधव हा अबाव स्टँडर्ड आहे का बिलो स्टँडर्ड आहे? अबोव. मग अबाव स्टँडर्ड असेल तर किती करायचं ते क्वेश्चन मध्ये दिलंय पा 120%. 120%. मग 120% घेतलं का मी सूत्रामध्ये, कळालं का? हो. सांगा बरं मग पुढं काय 90 इज इक्वल टू काय किती युनिट 90 युनिट्स हा इंटू Into 2.5 हा into 120. सांगा मग. 120%. 90 युनिट इंटू 125 म्हणजे काय येईल 225. 225. हा रुपये किती 200 225. गुणिले पुन्हा किती 120%. मग सांगा 225 चे 120% म्हणजे 22 2 45 रुपये वाढले त्याचे 270. 270. 70. कोणाचा पगार झाला माधव. बघा दोघ जण सोबतच कामाला गेले, दोघांनी 8च तास काम केलं तरी पण दोघांच्या पगारामध्ये किती मोठा फरक आहे पहा. मला सांगा हा पगार बघितल्यानंतर कृष्णाला हळूहळू काम करण्याची इच्छा राहील का आता? नाही. नाही. हो थोडस वाढवत तू आता. हा प्रकार कळाला का तुम्हाला? हो. हो. बघा काही मिस्टेक नाही ना कॅल्क्युलेशन मध्ये नक्की नाही. नाही. ओके अगदी सिंपल आहे. आता बघा मी आन्सर किती मोठं लिहिलंय पा. इथून सुरुवात केली मी, तुम्हाला व्यवस्थित सगळं डिटेल लिहून दिलेलं आहे. आता एवढं कॅल्क्युलेशन फक्त आपल्याला गरजेचं होतं 1 आणि 2. पण मला सांगा 80% का बरं घेतले, 2.5 रुपये कुठून आले ते पण आपल्याला पाहिजे ना इथं. हो. मग हे आन्सर कसं तयार केलं पाहिलं का तुम्ही? चला मी तुम्हाला सेम प्रॉब्लेम देऊ का घरी सोडवायला एक? हो. ओके समजलं? कोणाला काही डाऊट आहेत का? निकिता, श्रुती? नाही सर. नाही ना? नक्की? सर हा प्रॉब्लेम पण पाठवा. बरं बरं हा पण टाकतो आणि याच्याबरोबर होमवर्क पण क्लासरूमला ठेवतो, PDF पण टाकतो तुम्हाला. ओके हो. व्हॉट्सअपला टाका ना सर. हो टाकतो. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.